हा व्हिडिओ तुमचा कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढवेल। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना खरोखरच स्वतःची किंमत वाढवायची आहे। तर या 6 प्रकारे स्वतःची किंमत वाढवा। तुम्हाला जर असे खरोखर वाटत असेल की लोकांनी आपल्याला नोटीस केले पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी नुसत्या ऐकू नका, तर लक्षात सुद्धा ठेवा। नंबर 1, तुमची इमेज, तुमचे रेप्युटेशन म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात। तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा। तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते, त्यातून तुम्ही लोकांवर प्रभाव टाकू शकता। लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमची चेष्टा करताना 10 वेळा विचार करतील। लोकांच्या नजरेत आपली इमेज 4 गोष्टीवरून ठरत असते: तुमच्या कपड्यावरून, तुमच्या पैशावरून, तुम्ही जे बोलता त्यावरून म्हणजे तुमच्या शब्दावरून आणि तुमच्या कामावरून। नंबर 2, सुटलेला बाण, बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे कधीच परत येत नसतात। जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना जर तुम्ही नोटीस केले असेल तर तुम्हाला समजेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाहीत, पायफळ बडबड कोणीच करत नाही, ते त्यांचा वेळ बोलण्यात जास्त वेळा घालवत नाहीत। तर ह्यातून आपल्याला हे शिकायला मिळेल की नेहमी गरजेपेक्षा कमी बोलावे। जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती न कोणती मूर्खपणाची गोष्ट तुम्ही बोलून जाता। याच्या उलट जर तुम्ही कमी बोललात, लोकांसमोर शांत राहिलात, तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही असे बोलून जातील आणि तुम्हाला त्याची कमजोर बाजू माहिती पडेल। नंबर 3, आपण काय करत आहोत आणि काय करणार आहोत हे लोकांपासून कायम लपवून ठेवा। बऱ्याच लोकांना सवय असते मनात काहीही न ठेवता सगळे बोलून दाखवायची, तर असे अजिबात करत जाऊ नका। त्यामुळे 2 गोष्टी होऊ शकतात। जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोहोचू शकलात तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या नजरेत तुमची एक वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो, करत तर काहीच नाही। त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी लोकांसोबत शेअर करू नका। लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या। नंबर 4, राजासारखे जगा आणि त्यासाठी राजासारखे काम करा। तुम्ही जसे लोकांना दाखवतात त्यावरून लोक तुमची किंमत ठरवत असतात, म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखे दाखवा। याचा अर्थ असा आहे की स्वतःला कमी समजू नका। तुम्ही स्वतःला कमी समजलात तर लोक तुम्हाला तसेच समजतील। स्वतःला कधीच अपमानित करू नका। स्वतःवर कायम विश्वास असू द्या। तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवलात तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील। नंबर 5, साधे राहणीमान आणि उच्च विचार असणे हे जरी खरे असले तरी सुद्धा तुमच्या राहणीमानात थोडासा सुधार करा, कारण आजकाल ज्याच्याजवळ पैसा आहे त्यालाच सगळे विचारतात। म्हणून मेहनत घ्या, पैसे कमवा। बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचे म्हणजे तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा, कारण तुमचे कामच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देत असते। नंबर 6, जर तुम्हाला लोकांकडून मानसन्मान पाहिजे असेल तर लोकांपासून दूर राहायला शिका। थोडे अंतर राखून तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार। हा साधा सरळ नियम आहे। जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची आपण किंमत करत नाही, तसेच माणसाच्या बाबतीत देखील आहे। तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी होणार। कधीतरी मिळणाऱ्या गोष्टीची किंमत जास्त असते, हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो। म्हणून माणसांपासून लांब राहा, आपल्या कामावर लक्ष द्या। तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुमची किंमत वाढवेल। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।